तर आज आपण आवळ्यांचं सुपारी बनवणार आहोत आणि घरगुती आवळे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ते असे डाग दिसत असतील तर त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका. आणि आता मी इथे काय केले, आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पातेल्यामध्ये वाफेसाठी ठेवलेले आहेत. जसं आपण मोदक वगैरे ठेवतो ना वाफेला, तसेच ठेवलेले आहेत. हे बघा, हे असं वाफेला ठेवलेले होते. थोडेसे हाफ बोलतात ना, हाफ थोडेसे शिजले किंवा थोडेसे शिजले म्हणजे 50% जर ते आतून शिजले गेले ना की ते काढून टाकायचे. आणि आता इथे मी तोपर्यंत मिक्सरवर वाटण म्हणजे मसाला करून घेणार आहे. ते इथे मी घेतलेला आहे आला, सुका आला, ओला आला चालेल. तर तो घेतलेला आहे मी थोडासा, म्हणजे एकदम पण सुका नव्हता, एकदम पण ओला नव्हता, बऱ्यापैकी सुकाच होता, तर तो घेतलेला आहे मी. सोबत मी 2 ते 3 चमचे मिरची घेतले होते, म्हणजे मिरपूड. तुम्ही मिरी पण घेऊ शकता. माझ्याकडे मिरपूड होती म्हणून मिरपूड टाकली. सोबत मी जिरा टाकला आणि थोडा मसाला टाकला. मसाला म्हणजे थोडासा तिखटपणा यावा म्हणून. आणि इथे मी खडा मीठ टाकलेला आहे. तर तुम्ही, माझ्याकडे खडा मीठ आहे त्याच्यामुळे मी खडा मीठ टाकते मोस्ट ऑफ जेवणामध्ये. तर तुम्ही आपला साधा मीठ पण घेऊ शकता. मिक्सर करून झालेला आहे आणि आपली मस्त फाईन पेस्ट झालेली आहे, पावडर झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला काय आहे, ही घालायची नाही आहे. त्याच्यातला जो गाल आहे, काही लोक घालतात तर ते घालू शकतो, पण घालायची काय मला गरज नाही वाटली. त्याच्यामुळे मग मी ते घाललं नाही, ती पावडर तशीच्या तशी ठेवलेली. आणि इकडे मी आता जे वाफेला ठेवले होते आवळे, तर हे मी कट करायला घेतलेले आहेत. तर हे अशा फॉर्ममध्ये बघा, मी अशा फॉर्ममध्ये कट करणार आहे. याच्यापेक्षा बारीकसुद्धा करू शकता तुम्ही. तसंही ते सुकले की अजून बारीक होतातच. आवळा सुपारी तुम्हाला तर माहिती आहे. तर मी असं हे सगळे कट करून घेणार आहे. हे बघा, असे एक एक पीस कट करून घेणार आहे. आणि हे आवळ्यांची जी सुपारी बनवतो आहे ना आपण, तर आपल्याला हे जवळजवळ 2 ते 3 उन्हं द्यायची असतात. तर आम्ही हे जे बनवलं होतं आवळा सुपारी, तर 2 ते 3 उन्हं दिली होती. तर हे माझं बघा कापून झालेलं आहे, मी अशा कढईमध्ये ठेवलेलं आहे. आणि शक्यतो जर्मनच्या ह्याच्यातच ठेवायचं असतं, स्टीलच्या ह्याच्यात ठेवू नका, कारण मग तो काहीतरी त्याच्यावर ऑक्सिडेशन आय थिंक होतं, काहीतरी रिॲक्शन होते. त्याच्यामुळे आपल्या आई लोक वगैरे जास्त जर ठेवायचं असेल तर मग स्टीलच्या ह्याच्यात वगैरे नाही ठेवत. किंवा एक स्पेशलच भांडा असतो, ज्याचा आपल्या भांड्याचा कलर चेंज होतो, कारण तो आंबट असतो ना म्हणून. तर इथे जो मसाला मी तयार केला होता ना का, तर तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर ही मी रेसिपी बनवते आहे संध्याकाळी, त्याच्यामुळे मी हे ओव्हरनाईट ठेवणार आहे मुरत. तर हा मसाला मुरला गेला पाहिजे, बरोबर. तर हे सगळं असं मिक्स करते मी. आणि हे मी रात्री म्हणजे संध्याकाळी व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळे मी हे उन्हामध्ये सकाळी लावणार आहे. तर तोपर्यंत तो मुरला जाईल. तर थोडासा जर मीठ वगैरे कमी वाटलं ना, आता मला मीठ थोडासा हे करत असताना कमी वाटला, तर मी मागाहून मीठ ह्याच्यात घालणार आहे. तर टेस्टला, कारण कसं असतं आंबट पणा जर जास्त असेल ना, तर थोडाफार मीठ जास्त असेल तर ते बरं होतं. तुम्ही बोलत असाल सारखी जांभया देते, पण ॲक्च्युली एका ठिकाणी येऊन व्हॉइस ओव्हर दिला ना की हाच प्रॉब्लेम होतो, त्यामुळे समजून घ्या. हा बघा पूर्ण मिक्स झालेला आहे. आणि हा ना ओव्हरनाईट आपल्याला ठेवायचा आहे. खूप छान लागला होता मला. आणि हे ओव्हरनाईट ठेवायचं. ओव्हरनाईट ठेवल्यानंतर मग ह्याच्यामध्ये जितका मसाला आहे तो मुरला जातो. नंतर मग तो सुकायला ठेवायचा आहे. तर मी असं झाकण ठेवते आणि हा ओव्हरनाईट ठेवणार आहे.
हे सकाळचं आहे, ओव्हरनाईट ठेवला होता मी. जसा रात्री ओला ओला होता तसा आता काहीच राहिलेला नाही. ओला अजिबात तुम्हाला दिसत असेल, अजिबात ओलेपणा नाही आहे याला. आता ना आपण हे सुकत लावायचं होतं. तर मी बघा 3 उनं दिलेले आहेत आणि चांगले कडक सुकलेले आहेत. तर हे बर्नीमध्ये घालायला म्हणजे बर्नीमध्ये ठेवायला ओके झालेले आहेत. तर अशाच आवळा सुपाऱ्या ज्या मार्केटला येतात तर त्याच आवळा सुपाऱ्या आहेत.